गाडीचा टायर पंक्चर झाल्यावर ना मला खरंच असं वाटलं, यार आता हा काय दुष्काळात 13वा महिना. तशीच बाईक चालवत आम्ही पुन्हा मुरबाड रोडला लागलो. खुबी फाट्यावर पंक्चरचं दुकान शोधलं, पण सगळीच दुकानं बंद होती. लकीली मी हवा भरायचा हा पंप सोबत कॅरी केला होता. हा पोर्टेबल असल्यामुळे तुम्ही कुठेही सहज कॅरी करू शकता. तात्पुरती हवा भरली आणि पुढे गेलो आणि आम्हाला पंक्चरवाला दिसला. तेव्हा कुठे माझ्या जरा जीवात जीव आला. गाडीची पंक्चर काढली आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. फायनली दुपारी 12 वाजता आम्ही माळशेज घाटात पोहोचलो. इथे छोटासा चहा ब्रेक घेतला. आत्तापर्यंतचा रस्ता त्यातला त्यात बरा होता, पण आम्ही घाट उतरला तसा रस्त्याची इतकी बेकार अवस्था झाली होती. काम चालू असल्यामुळं ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. आम्ही मुरबाडला न जाता घसई गोरखगड मार्गे कर्जतला जायचा निर्णय घेतला. आता पोटात कावळे कोकायला लागले होते. कर्जतला थांबून जेवण करूयात असं आम्ही आधी ठरवलं होतं, पण आता प्लॅन चेंज करायची वेळ आली होती, कारण सकाळपासून ह्या सगळ्या गोष्टींमुळे तहानभूक सगळी पळाली होती. कर्जतच्या चालीकडे 10 किलोमीटर आम्ही जेवायला थांबलो. तोपर्यंत 3:30 वाजले होते. मला ह्या पोरीचं ना विशेष कौतुक करायचं, कारण मी अक्षरशः शॉक होते जेव्हा ती म्हणाली, मी आज पहिल्यांदा एवढी गाडी चालवली आहे. त्यातल्या त्यात जेवण झाल्यावर आम्ही खंडाळा घाटमार्गे पुन्हा पुण्यात आलो आणि अशा प्रकारे आमची राईड सुखरूप पार पडली.